उन्हाळी सुट्टी आणि त्याच्या जोडीला अधिक मास असा दुहेरी योग साधत गेल्या महिन्याभरात पर्यटक भाविकांची कोल्हापूर शहरात तोबा गर्दी झाली होती। गेल्या महिन्याभरात 30 लाखांहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवी दर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेतला। त्यामुळे शहरातील पार्किंगची ठिकाणं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, यात्री निवास फुल झाली, तरी भाविकांना किमान नागरी सुविधा पुरवण्यात स्थानिक यंत्रणा तोकडी पडली। प्रामुख्याने पर्यटक भाविकांना वाहन पार्किंग समस्येला तोंड द्यावं लागलं। भाविकांनी रिकामी जागा मिळेल त्या ठिकाणी वाहनं पार्किंग केली। यातून स्थानिक रहिवाशांना मात्र स्वतःच्या घरात जाण्यासाठी पर्यायी रस्ता शोधावा लागला। अधिक मास हा हिंदू धर्मियांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र महिना मानला जातो। 17 मे रोजी सुरू झालेला अधिक महिना 15 जून रोजी संपतोय। या कालावधीत दान धर्म आणि देवदेवतांचं दर्शन घेतल्यानं पुण्य लाभतं अशी श्रद्धा असल्यानं लाखो पर्यटक भाविकांनी देवी दर्शन आणि पर्यटन या दुहेरी हेतूनं कोल्हापुरात हजेरी लावली। त्यामुळे रोजच पर्यटकांच्या गर्दीनं कोल्हापूर शहर गजबजलेलं दिसून आलं। याला उन्हाळी सुट्टीचीही जोड मिळाली होती। पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे कोल्हापूर आता पर्यटन हब बनल्याचं दिसून येतंय। आज रविवार सुट्टीचा दिवस, सोमवारी होणारी अधिक मासाची सांगता तसंच शाळा सुरू असल्यानं भाविकांची आज अलोट गर्दी झाली होती। श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आज दिवसभरात तब्बल 1.5 लाखाहून अधिक भाविकांनी तर गेल्या महिन्याभरात 30 लाखाहून अधिक भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याचं दिसून येतंय। ही आजवरची उच्चांकी संख्या आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंतची ही नोंद होती। पहाटेपासून सुरू झालेला भाविक गर्दीचा ओघ रात्री शेजारतीपर्यंत कायम होता। शहरातील बिंदू चौकासह पार्किंगची सर्व ठिकाणं वाहनांनी फुल झाली होती। तसंच मंदिर परिसरासह बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वार परिसर, ताराबाई रोड, मंगळवार पेठ या ठिकाणी रेस्टॉरंट, यात्री निवास हाऊसफुल झाले होते। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून शहरातील बाजारपेठा पर्यटक भाविकांच्या गर्दीनं गजबजल्या होत्या। मात्र पर्यटक भाविकांना मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात स्थानिक यंत्रणा तोकडी पडल्याचं दिसून आलंय। शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्यामुळे पर्यटकांनी आपली वाहनं रस्त्याकडेला रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी तसंच स्थानिक नागरिकांच्या घर आणि दुकानासमोरच पार्किंग केल्यामुळे अनेक ठिकाणी वादाला निमंत्रण मिळालं। श्री अंबाबाई मंदिराकडे येण्यासाठी पर्यटकांना सुलभ सोपं व्हावं यासाठी दिशादर्शक फलकही नाहीत। त्याचबरोबर गुगल मॅपवर अंबाबाई मंदिराचं लोकेशन चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात असल्यानं पर्यटकांची दिशाभूल आणि रस्ता चुकण्याचे प्रकार घडल्याची बाब स्थानिक व्यापारी धनराज बकरे यांनी निदर्शनास आणली। एका बाजूला कोल्हापूर महापालिकेच्या नियोजित प्रवेश कराचा मुद्दा वादग्रस्त बनला असतानाच भाविक पर्यटकांना आपण कोणत्या सुविधा देतोय याचं भान स्थानिक यंत्रणेनंही ठेवलं पाहिजे।